त्या रात्री असे काय घडले की प्रत्यक्ष महादेवालाही एका लहान मुलासाठी मामा बनून जावे लागले. महाशिवरात्रीची ती रात्र होती. एक गरीब मुलगा भुकेला आईसाठी फळ तोडायला गेला आणि नकळत शिवलिंगावर चढला. लोक म्हणाले पाप केलं. साधूंनी त्याला धिक्कारलं. पण त्या रात्री काहीतरी असं घडलं ज्याने सगळ्यांचा विश्वास हादरवला. पहाटे मंदिरात शिवलिंग ओलं सापडलं. घरात अन्न तयार होतं आणि एक मृत मामा घरी आला. खरंच महादेव आले होते की हे फक्त योगायोग होता? आजची कथा आहे की श्रद्धा, चमत्कार आणि त्या क्षणाची जेव्हा महादेव स्वतः मामा बनून आणे. शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा संकेत तुमच्या श्रद्धेलाही प्रश्न विचारेल. महाशिवरात्री ही फक्त एक सणाची रात्र नाही. ही ती रात्र आहे जेव्हा संपूर्ण सृष्टीत शिवतत्व सर्वाधिक जागृत असतं. पुराणांमध्ये सांगितलं आहे, या दिवशी भक्त उपवास करतात, रात्रभर जागरण करतात आणि बेलपत्र, दूध, जल अर्पण करून शिवाला प्रसन्न करतात. पण एक गुपित फार कमी लोकांना माहीत आहे. शिवाला सोन्याचे हार नको असतात, त्याला मोठमोठे यज्ञ नको असतात. तो भाव बघतो. बेलपत्राचं त्रिदल 3 गुणांचं प्रतीक आहे: सत्व, रज, तम. जेव्हा भक्त ती शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा तो आपल्या दोषांचं समर्पण करतो. जलाभिषेक म्हणजे अहंकार धुवून टाकण्याची प्रक्रिया, आणि उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही, तर वाईट विचारांचा त्याग. असं म्हणतात, महाशिवरात्रीच्या रात्री जर एखाद्याच्या मनात निष्पाप भावना असेल तर शिव स्वतः त्या भक्ताजवळ येतात. त्या दिवशी देव आणि भक्त यांच्यातील अंतर कमी होतं. पण प्रश्न असा आहे, जर एखाद्याला विधी माहीत नसतील, मंत्र माहीत नसतील, तरीही तो शिवाला प्रिय होऊ शकतो का? याच प्रश्नाचं उत्तर देणारी एक घटना महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री घडली. गावाच्या टोकाला चिखलाने माखलेल्या वाटेच्या शेवटी एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीत एक गंगा नावाची विधवा स्त्री राहत होती, कष्टाने जगणारी. तिचा नवरा काही वर्षांपूर्वी आजाराने गेला होता. माहेरचं नातंही तुटलेलं. आधार होता फक्त एक, तिचा लहान मुलगा गोपाळ. गोपाळ तिच्या आयुष्याचं कारण होता आणि गंगा त्याच्या जगण्याचं विश्व. गंगा रोज सकाळी उठून मंदिराबाहेर झाडू मारायची. मंदिरात तिला आत जाऊ देत नसत, पण ती कधी तक्रार करत नसे. ती दारात उभी राहून हळूच म्हणायची, महादेवा, माझ्या मुलाला फक्त उपाशी ठेवू नकोस. तिच्याकडे संपत्ती नव्हती, पण श्रद्धा होती. त्या महाशिवरात्रीच्या दिवशी गावात सगळीकडे उत्सव होता. घराघरात फराळ, प्रसाद, गोडधोड. पण गंगेच्या झोपडीत मात्र चूल पेटली नव्हती. ती चुलीजवळ बसून रिकाम्या भांड्याकडे पाहत होती. गोपाळ तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला, आई, आज आपण उपवास करतोय का? त्या निरागस प्रश्नाने तिचं हृदय तुटलं. ती जबरदस्तीने हसली. हो रे बाळा, आज महाशिवरात्री आहे ना, उपवास करूया. गोपाळ आनंदाने म्हणाला, मग आपण काहीच खाणार नाही ना आई? तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती मनात म्हणाली, देवा, माझ्या लेकराला भुकेचा अर्थ कधी समजू देऊ नकोस. गोपाळ खूप संवेदनशील होता. आईचं दुःख त्याला शब्दांशिवाय कळायचं. त्या दिवशी त्याने पाहिलं, आईने स्वतः काही खाल्लं नाही. आणि तेव्हा त्याच्या छोट्या मनात एक विचार आला, मी आईसाठी काहीतरी आणलं पाहिजे. त्याला माहीत नव्हतं, हा छोटासा विचार महाशिवरात्रीच्या त्या पवित्र रात्री स्वतः महादेवाला स्पर्श करणार होता. महाशिवरात्रीची ती रात्र होती. आकाश काळं निळं झालेले होते. आकाशात अर्धचंद्र धुसर दिसत होता. गावातल्या मंदिरात दिव्यांची रांग लावलेली. धूपाचा सुवास हवेत पसरलेला. ओम नमः शिवायचा जप मंद स्वरात घुमत होता. घंटानाद, शंखनाद आणि मधूनच भजनाचा स्वर. मंदिरात भक्तांची रांग होती. काही जण बेलपत्र अर्पण करत होते, काही दूध, काही जल. पण त्या पवित्र वातावरणाच्या बाहेर मंदिराच्या मागच्या बाजूला जुनं उंच बेलाचं झाड.
त्याच्या फांद्या वाऱ्याने हलत होत्या. पानांची सळसळ जणू काही कुजबुजत होती. त्या झाडाच्या मुळाशी काळ्या दगडाचं शिवलिंग. ते भव्य नव्हतं, त्यावर सोने चांदी नव्हते. ते मंदिराच्या मुख्य गर्भगृहात नव्हतं, ते जणू विसरलेलं होतं. रात्रीची थंडी वाढत होती. वारा अधूनमधून जोरात सुटत होता. कधीकधी मंदिरातील दिव्याची ज्योत थरथर कापायची, जणू काही अदृश्य शक्ती वास करत आहे. दूरवर कुत्र्यांचं भुंकण्याचा आवाज येत होता. झाडांच्या सावल्या जमिनीवर लांब पसरलेल्या होत्या आणि त्या सावल्यांमध्ये एक लहान मुलगा शांतपणे चालत होता. त्याला माहीत नव्हतं, आजची रात्र फक्त सणाची नाही, आजची रात्र जागृत आहे. असं म्हणतात, महाशिवरात्रीच्या रात्री जर एखाद्याच्या मनात निष्पाप भावना असेल तर शिव स्वतः त्या भक्ताजवळ येतात. त्या दिवशी देव आणि भक्त यांच्यातील अंतर कमी होतं. पण प्रश्न असा आहे, जर एखाद्याला विधी माहीत नसतील, मंत्र माहीत नसतील, तरीही तो शिवाला प्रिय होऊ शकतो का? याच प्रश्नाचं उत्तर देणारी एक घटना महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री घडली. त्या बेलाच्या झाडाजवळ उभं राहिल्यावर गोपाळच्या अचानक अंगावर शहारे आले. तो स्वतःशीच पुटपुटला, आई म्हणते ना, महादेव इथेच आहेत. त्या क्षणी मंदिरातील घंटा आपोआप हलकीशी वाजली. वारा अचानक थांबला. पूर्ण शांतता. मंदिराच्या मुख्य सभामंडपात भक्त रांगेत उभे होते. कोणाच्या हातात तांब्याचा कलश, कोणाच्या हातात दूध, कोणाच्या हातात फुलं आणि बेलपत्र. पुजारी मोठ्याने मंत्र म्हणत होते. ओम त्र्यंबकं यजामहे. धूपाचा धूर वर चढत होता. लोक कपाळावर भस्म लावत होते. कोणी 108 वेळा मंत्र म्हणत होते. कोणी अचूक पद्धतीने बेलपत्र ठेवत होते. डावीकडून उजवीकडे, टोक शिवलिंगाकडे, सगळं अगदी नियमात. पण त्या गर्दीच्या बाहेर मंदिराच्या मागच्या बाजूला एक मुलगा उभा होता. त्याच्या हातात ना फुलं, ना दूध, ना मंत्र. त्याला मंत्र म्हणता येत नव्हता. त्याला योग्य पद्धत माहिती नव्हती. त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, आईसाठी फळ घेऊन जायचं. सभामंडपात एक वृद्ध माणूस म्हणाला, बेलपत्र उलटं ठेवलं तर दोष लागतो. दुसरा म्हणाला, मंत्र चुकला तर पूजा व्यर्थ जाते. हे ऐकून गोपाळच्या मनात भीती निर्माण झाली. माझ्याकडून चूक झाली तर, महादेव रागावले तर? तो थोडा मागे सरकला आणि त्याच क्षणी बेलाच्या झाडावरून एक पान खाली पडलं, सरळ शिवलिंगावर. ना मंत्र, ना विधी, ना नियम, फक्त वाऱ्याची हालचाल. क्षणभर शांतता पसरली होती, जणू काही निसर्ग स्वतः पूजा करत होता. मंदिरातले लोक नियम पाळत होते, पण त्या रात्री महादेव स्वतः नियमांपेक्षा भावनेची परीक्षा घेणार होते. गोपाळ बेलाच्या झाडावर चढतो. त्याचे छोटे हात फांदी पकडतात. पाय थरथरत होता. खाली अंधार पसरला होता. तो फळाकडे हात नेतो, तेवढ्यात फांदी हलते. काही बेलपत्र तुटून थेट शिवलिंगावर पडतात. त्याच्या कपाळावरून घामाचा थेंब गळतो. तोही शिवलिंगावर पडतो. क्षणभर शांतता पसरते. मग अचानक एक आवाज येतो, अरे थांब. 2-3 साधू धावत येतात. डोळे रागाने लाल. शिवलिंगावर चढतोस, अपवित्र केलंस तू. महापाप आहे हे, तुला शिक्षा होईल. गोपाळ घाबरतो. त्याचे हात थरथर कापतात. तो खाली उतरतो आणि रडू लागतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. मी फक्त फळासाठी. गप. एक साधू त्याचा हात पकडतो. देवाचा अपमान केला आहेस. गोपाळला खूप भीती वाटते. महादेव रागावले असतील का? वारा अचानक जोरात सुटतो. दिवे थरथर कापतात. साधू ओरडत असतानाच मंदिरातील घंटा स्वतःहून वाजायला लागते. 1दा, 2दा, 3दा. सगळे घाबरतात. कोणी घंटेला हात लावलेला नाही. हवा जड होते. साधूंच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हळूहळू वितळतो. त्यांपैकी एक कुजबुजतो, हे काहीतरी संकेत आहे का? गोपाळ डोळे बंद करून रडत म्हणतो, देवा, मी जाणून बुजून केलं नाही.
माझ्या आईसाठी फळ हवं होतं. आणि अचानक आकाशात वीज चमकते, पण पाऊस नाही, फक्त प्रकाश. त्या प्रकाशात क्षणभर शिवलिंगाभोवती एक हलकसं तेज दिसतं. साधू मागे सरकतात. त्यांच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न, खरंच पाप कोणी केलं? मुलाने की आम्ही त्याला दोष देऊन? पूर्ण शांतता पसरली होती, फक्त वाऱ्याची सळसळ. आणि त्या शांततेत कोणीतरी उपस्थित होते. साधू अजूनही गोपाळवर ओरडत असतात. अचानक वारा थांबतो. सगळीकडे पूर्ण शांतता पसरते. झाडाची सळसळ बंद होते. कुत्र्यांचं भुंकणं बंद होते. घंटानाद थांबतो. जणू वेळच थांबली आहे. एक साधू हळू आवाजात म्हणतो, हे काहीतरी संकेत आहे का? बेलाच्या झाडाची एक फांदी हळूहळू खाली झुकते. कोणी स्पर्श केलेला नाही. ती फांदी सरळ शिवलिंगावर थांबते आणि एकामागून एक बेलपत्र स्वतः खाली पडतात. जणू कोणी अदृश्य हाताने अर्पण करत आहे. साधूंच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते. आकाशात वीज चमकते, पण आवाज नाही. त्या चमकण्यात शिवलिंगाभोवती निळसर तेज पसरतं. गोपाळ अजूनही रडत असतो. त्याचा घाम शिवलिंगावर पडतो आणि जिथे तो थेंब पडतो तिथे पाण्याची धार वाहायला लागते. जणू स्वतः जलाभिषेक सुरू झाला आहे. एक साधू थरथरत्या आवाजात, हे काहीतरी दैवी आहे. गंभीर पण शांत स्वर. कोठून येतोय कळत नाही. भय सोड बालक. सगळे घाबरतात. साधू आजूबाजूला पाहतात. कोणीच नाही. पण आवाज पुन्हा येतो, जिथे श्रद्धा आहे तिथे मी आहे. गोपाळ हळूच डोळे उघडतो. निळसर प्रकाश तेजस्वी होतो. धूपाचा सुगंध अधिक गडद होतो. शिवलिंगाच्या मागे एक दिव्य आकृती हळूहळू स्पष्ट होते. जटा, चंद्र आणि हातात त्रिशूल. प्रत्यक्ष महादेव. साधू जमिनीवर कोसळतात. गोपाळ शांत उभा राहतो. भोलेनाथ त्याच्याकडे हसून पाहतात. तू पाप केलं नाहीस, तू प्रेम केलंस. वारा पुन्हा वाहायला लागतो, पण आता तो भीतीदायक नाही, तो शांत आहे. सूर्य वर येतो. सगळं पुन्हा सामान्य दिसायला लागतं. पण त्या दिवसानंतर मंदिराच्या मागच्या शिवलिंगावर कोणीही साध्या भक्ताला कधी थांबवलं नाही. आणि म्हणतात, महाशिवरात्रीच्या पहाटेला जर तुम्ही त्या बेलाच्या झाडाजवळ उभे राहिलात तर अजूनही हलकासा निळा प्रकाश क्षणभर दिसतो. पण फक्त त्यांनाच ज्यांच्या मनात शंका नाही, फक्त श्रद्धा आहे. पहाट झाली होती. मंदिराचे दरवाजे उघडले. काल रात्री जे घडलं ते काहींना स्वप्न वाटत होतं, काहींना भीती, तर काहींना चमत्कार वाटत होता. साधू सावध पावलांनी शिवलिंगाजवळ गेले आणि घाबरले. शिवलिंग पूर्ण ओलं होतं, पण ना पावसाचा थेंब, ना अभिषेकाचा कलश, ना पाण्याचा ओघळ. जमीन कोरडी. मग हे जल कोठून आलं? त्यावर ठेवलेली बेलपत्र अगदी ताजी, जणू आत्ताच अर्पण केली आहेत. एक साधू थरथरत्या आवाजात म्हणाला, काल रात्री मंदिर बंद होतं. मग ही पूजा कोणी केली? गावाच्या टोकाला गोपाळच्या घरात आई अचंबेत उभी होती. चूल पेटलेली, भाकरी तयार, फळांची टोपली ठेवलेली. गोपाळ हसत म्हणाला, आई, मामा आले होते. आईचा श्वास अडकला, कारण तिला माहीत होतं तिचा भाऊ अनेक वर्षांपूर्वी या जगातून गेला होता. ती हळू आवाजात विचारते, कसे दिसत होते? गोपाळ निरागसपणे म्हणाला, त्यांच्या कपाळावर चंद्र होता. आणि ते म्हणाले, भूक लागली की मला हाक मार. आईच्या डोळ्यात अश्रू. ती शांतपणे हात जोडते. मंदिरात शिवलिंगावर एक छोटासा स्पर्शाचा ठसा दिसत होता, जणू आशीर्वादाचा. कालचा आवाज साधूंच्या मनात घुमत होता, जिथे श्रद्धा आहे तिथे मी आहे. ते एकमेकांकडे पाहतात. काल त्यांनी विधी वाचवले, पण श्रद्धा हरवली होती. त्या मुलाकडे मंत्र नव्हते, पण भावना होत्या. त्याला नियम माहिती नव्हते, पण विश्वास होता. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, खरंच शिव आले होते का?
की तो फक्त योगायोग होता. ओलं शिवलिंग, अचानक आलेलं अन्न आणि तो आशीर्वादाचा ठसा, हे सगळं फक्त कल्पना होती की श्रद्धेने देवाला प्रत्यक्ष आणलं? उत्तर आजही कोणाकडे नाही. पण त्या दिवसानंतर त्या मंदिरात कोणीही गरीब भक्ताला कधी थांबवलं नाही. कारण त्यांना कळलं, शिवाला विधी आवडतात, पण त्याला हृदय जास्त प्रिय आहे. जर श्रद्धा असेल तर शिव दूर नाहीत. हर हर महादेव, हर हर महादेव. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.